महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। शासकीय आदिवासी आश्रमशाळा रांगी येथील बांधकामात मोठी अनियमितता। गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळांचा बट्ट्याबोळ। मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात भोंगळ कारभार। लिफाफ्यातून देणगी मंत्र्यांना जातो काय, जिल्ह्यातील नागरिकांचे सवाल। इमारत हस्तांतरण होण्याआधी बांधकामाचे 3-13। गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळांमध्ये चालत असलेल्या भोंगळ कारभाराचे विचित्र चित्र हल्ली जिल्हावासियांसमोर येत असताना व नुकताच धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील निवासी आश्रमशाळेमध्ये सर्पदंश होऊन मृत्यू झालेल्या चिमुकल्या विद्यार्थ्याची घटना ताजी असताना आदिवासी आश्रमशाळा रांगी येथील नवीन इमारत बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचे नवीनच प्रकरण चर्चेला येत आहे। सविस्तर वृत्त असे की आदिवासी आश्रमशाळा रांगी तालुका धानोरा जिल्हा गडचिरोली येथे नवीन प्रयोगशाळा इमारत व बहुउद्देशीय सभागृह इमारतीचा बांधकाम करण्यात आले। सदर बांधकामाची मंजूर रक्कम 4,85,21,626 रुपये एवढी मोठी असून सदर बांधकामाचे कंत्राट डॉक्टर इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांना देण्यात आले होते। परंतु बांधण्यात आलेले इमारतीचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे व निम्नस्तरीय मटेरियल व दर्जाहीन असल्याचे आक्षेप घेतले गेले असल्यामुळे 4 ऑगस्ट 2026 ला थर्ड पार्टी तपासणी वरिष्ठ राज्य गुणवत्ता निरीक्षक व सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता रमेश बेतवाणी यांच्या प्रमुखतेमध्ये करण्यात आलेली थर्ड पार्टी तपासणी ही बांधकामावर लिपापोती असून कंत्राटदाराचे देयक काढण्यासाठी ही सर्व प्रयत्न केले जात असल्याचे आरोप आता जिल्ह्यातील आदिवासी नागरिकांकडून घेतले जात आहेत। बांधकामात मोठ्या प्रमाणात अनियमितता असून वसतिगृहाच्या सभोवतालचा परिसर लेवल न केल्याने बांधकामाच्या बाजूला पाणी साचून असलेला गड्डा आहे व त्या ठिकाणी सुद्धा साप विंचू येण्याची मोठी शक्यता असून जपतलाई सारखा प्रकरण रांगी येथे घडण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही। तुटलेल्या टाइल्स, बाहेर असलेले पाईप, क्रॅक गेलेल्या भिंती, हाताने उकरत असलेला प्लास्टर, पाण्याचा ओलावा आलेल्या दिवाळी ओरडत आहेत की बांधकाम निकृष्ट दर्जाचे करोडो रुपयांचा निधी लुटण्याच्या उद्देशाने केले गेले असल्याचे आक्षेप विद्यार्थ्यांच्या पालकांकडून घेतले जात आहेत। विशेष म्हणजे ही सर्व कामे राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या व जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारलेल्या जिल्ह्यात होत आहे। त्यामुळे या कामावरील कमिशन मंत्र्यांना जात तर नाही ना, असा प्रश्न जिल्ह्यातून केला जात असून आदिवासींचा निधी लाटणाऱ्या व बांधकामाची देखरेख करणारे उपविभागीय अभियंता व कनिष्ठ अभियंता यांना निलंबित करून कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी केली जात आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी हरेंद्र मडावी, गडचिरोली। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।